महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सगळ्यात मोठा निर्णय. एकनाथ शिंदे हे वेगवेगळे चांगले निर्णय, लोककल्याणाचे निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. तुम्ही जर एसटीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर तुमच्या गावावरून कोणत्या तालुक्याला किंवा तुमच्या गावाला जर एसटीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही 10 वर्षाचे असाल किंवा तुम्ही शालेय जीवनामध्ये असाल तरी देखील ही तुम्हाला महत्त्वाची बातमी आहे. तुमचं वय जरी 30 वर्ष असेल किंवा 40 वर्ष असेल तरी देखील ही बातमी तुम्हाला आनंद देऊन जाईल. आणि तुम्ही जर शालेय विद्यार्थी असाल किंवा बेरोजगार तरुण असाल तरी देखील ही बातमी तुमच्यासाठी आहे. आणि जर तुम्ही 50-60 वर्षाच्या पुढे गेला असाल तर मात्र तुमच्यासाठी सर्वोच्च आनंद देणारी ही बातमी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, त्याचवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मोठी घोषणा केलेली आहे. प्रत्यक्ष आता तुम्हालाच हे एस टीच्या भाड्याविषयी सरसकट सर्वांनाच आता एस टी मोफत. मित्रांनो, हो, एस टी मोफत. जर तुम्ही गावाला प्रवास करत असाल, जर तुम्ही मुंबईमध्ये प्रवास करत असाल, पुण्यामध्ये प्रवास करत असाल, तुम्ही कुठेही जात असाल, पर्यटन असेल किंवा जॉब असेल, नोकरी असेल किंवा कुठे असेल, तुम्ही कुठेही जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला फक्त करायच्या आहेत 3 महत्त्वाच्या गोष्टी आणि पुन्हा तुम्हाला तुमचा एस टीचा पास आणि 100% मोफत सुविधा मिळणार. ही मात्र आजची सगळ्यात मोठी घडामोड तुमच्यासाठी. 10 ऑगस्टपासून महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडे किंवा यांच्या पक्षाकडे, शिवसेना शिंदे गटाकडे हे परिवहन मंडळाचं, एस टी महामंडळाचं खातं असल्याकारणे सगळे अधिकार एकनाथ शिंदेंना जातात. आणि एकनाथ शिंदेंनी हा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत बसप्रवास करण्याची जी सुविधा निर्माण केली आहे ती तुम्हाला सर्वोच्च आनंद देणारी आहे. तुमच्या घरातील प्रत्येकाला पुढे घेऊन जाणारी आहे. आता तुम्हाला माहीतच आहे, एकनाथ शिंदेंनी स्वतः लाडकी बहीण योजना आणली. महाराष्ट्रातल्या लाखो महिलांच्या घरामध्ये आज महिन्याला 1,500 रुपये येत आहेत. ही योजना अशक्य होती, पण ही योजना एकनाथ शिंदेंनी शक्य करून दाखवली. गेली 3 वर्ष या योजनेचे पैसे आपल्या घरातील महिलांच्या बँक खात्यावरती येत आहेत आणि दर महिन्याला येतात. हा एकनाथ शिंदे यांचा सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्रातील सर्व महिलांना आवडलेला तुम्ही पाहिला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतात तो अशक्य असेल पण तो निर्णय शक्य करून दाखवतात. ही एकनाथ शिंदेंची ताकद तुम्हाला माहीत आहे. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी दुसरा एक मोठा निर्णय घेतला होता की महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्ड दुकान, धान्य दुकानामध्ये तुम्हाला आनंदाचा शिधा द्यायचा. त्यानुसार तुम्हाला कधी 12 वस्तू, कधी 20 वस्तू, कधी 26 वस्तू, अशा वस्तू तुम्हाला तुमच्या घरापर्यंत मोफत आनंदाचा शिधा महत्त्वाच्या सणाला तुमच्या घरामध्ये पोचवायचा. ही एकनाथ शिंदे यांची सगळ्यात महत्त्वपूर्ण घोषणा होती. अखेर ती देखील घोषणा त्यांनी सत्यामध्ये उतरवली आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळाला. आणि आता देखील ही एस टी संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आता तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत. एकनाथ शिंदे यांचं जे खातं असेल, नगरविकास मंत्री प्रताप सरनाईकांचं खातं जे असेल ते म्हणजे त्यांचं परिवहन मंडळ, या सगळ्यांमध्ये मित्रांनो महत्त्वाची अपडेट आता तुमच्यापर्यंत पोचते आहे. कारण तुम्ही एस टीने प्रवास करताय तर हा व्हिडिओ बघा, तुम्ही एस टीने तालुक्याला जाताय तर हा व्हिडिओ बघा, तुमच्या घरातील काही मुलं जर एस टीने शाळेत, कॉलेज जात असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुमच्या घरातील तरुण वयस्कर व्यक्ती जर एस टीने कधीतरी प्रवेश करत असतील तरी हा तुम्ही व्हिडिओ बघा.
मग नेमकी घोषणा काय आहे? एकनाथ शिंदे यांच्या खात्याने नेमकी घोषणा कुणासाठी केली आहे आणि नेमकी तीन कागदपत्र कोणते आहेत ज्याने तुम्हाला 100% बस प्रवास सरसकट मोफत, होय फ्रीमध्ये, तुम्हाला एस टीचा प्रवास फ्रीमध्ये मिळणार आहे, ही घोषणा सध्या केली आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी वेळोवेळी घेत असते. अशाच प्रकारची ही योजना मोफत बस प्रवास योजना 10 ऑगस्टपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होते आहे. कारण की तुमच्या घरामध्ये आपण बहुतांश लोक बघतो की बहुतांश लोक ग्रामीण भागामध्ये एस टीने प्रवास करतात. ग्रामीण भागामध्ये स्वतःच्या गाडी नसतात, तेव्हा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ त्यासाठी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, तुमच्या घरच्यांना शेअर करा, तुमच्या घरातील नातेवाईकांना असेल किंवा कुणालाही तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. सरकारने प्रथमतः आपण बघितलं आहे की शालेय विद्यार्थिनी ज्या 15वीपर्यंत असतील, ज्या मुली शिक्षण घेतात, महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी महामंडळाच्या बसेस फ्री मोफत प्रवास करण्याची घोषणा गेल्या अधिवेशनामध्येच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून राज्यात फक्त मुलींना हा बस प्रवास मोफत देण्याची घोषणा केली आहे. तेव्हा तुम्ही जर कॉलेजचे, महाविद्यालयीन कॉलेज आणि शाळास्तरीय विद्यार्थी असाल तर तुम्हाला ही योजना लागू होते. तुम्ही तुमच्या शाळेतून तुमचा बोनाफाईड घेऊन तुमच्या तालुका स्तरावरती जाऊन एस टी महामंडळाच्या ऑफिस जाऊन तुम्ही तुमचा मोफत पास काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचा प्रवास मोफत स्वरूपात करता येणार आहे. ही सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी आणलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणावी लागेल. त्यानंतर जर तुम्ही तुमच्या तालुक्याला जात असाल, तुमचं वय जर तुम्ही वयस्कर असाल, वयस्कर माणसांसाठी, वयस्कर महिलांसाठी, पुरुषांसाठी सरकारने एस टीचा बस प्रवास मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे 65-75 वर्षाच्या वर तुमचं जर वय असेल तर तुम्हाला देखील एस टीचा प्रवास मोफत करण्याची घोषणा सरकारने केली असून या घोषणेमुळे राज्यातील जवळजवळ 1.5 कोटी पुरुषांना, महिलांना याचा फायदा होणार आहे. त्याचवेळी जर महिला 12 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक महिलेला एस टीचा प्रवास हा अर्ध्या तिकिटाने करण्याची घोषणा केलेली आहे. महिलांसाठी, महाविद्यालयीन मुलींना मात्र तुम्हाला बस 100% मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. असे अनेक निर्णय सध्या महाराष्ट्र सरकार घेत आहे. म्हणून एकनाथ शिंदेंच्या निर्णयांना सध्या सगळीकडूनच आनंद मानला जात आहे. धन्यवाद.